गोपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. जर ही भक्ती सुरू झाली नसती, दात्याने आमच्यावर दया केली नसती, तर त्या चीनसारखे हाल भारतात झाले असते आणखी 50 वर्षांनंतर. ही गॅरंटेड बात समजा. भक्तीमध्ये आस्था राहिली नसती. भक्त एवढे आणि त्यांच्या आचरणात काही बदल नाही. कुणी व्यसनं सोडली नाहीत, वाईटपणा सोडला नाही. सगळं जसंच्या तसं. लाचखोरी, दारूचे ठेले वाढले, तंबाखूचं सेवन वाढलं, भांग पिऊ लागली, सुलपे पिऊ लागली लहान मुलं. आता ह्या ज्ञानाने आता हळूहळू पहा अशी शांती येईल. माया कशासाठी जोडतो आपण? मोठा बंगला बांधणार, मोठी कार खरेदी करणार, एका मिनिटात मृत्यू होईल, कुत्रं बनून सैर सपाटा, कधी कारच्या खाली घर, बंगल्याच्या मागे, इथेच फिरत राहतील. तर जे कार्य आपण करायला हवं होतं ते विसरलो होतो आपण. आता ते करू. आणि ते करण्यामुळे हे सुख जे भौतिक आहे हे तर न मागता तुमच्या चरणाशी पडून राहील. हे परमपित्याचं वचन समजा, कबीर भगवानांचं. खरं माना तुम्ही. कारण काय आहे? आपण जेव्हा दुःखी होता तेव्हा आपल्या प्रारब्धामध्ये पुण्य नाही राहिलं. प्रारब्धात पाप सुरू झाली आणि पापांचा नाश ती भोगूनच संपवायचा असं तुम्ही मानता. आता परमात्मा कबीरजींचा मंत्र इतका स्ट्रॉंग आहे, यामुळे प्रारब्धातील पापांचा नाश होईल, सुखी व्हाल. पायात काटा लागला आहे. आता या लोकांचं तर असं विधान होतं जसा कुणाच्या पायात काटा लागला आहे आणि तो म्हणतोय की मला पायात दुखत आहे. त्याने धुवून पुसून बघितलं की आपल्याला काटा लागला आहे. आता त्याला कोणी म्हणाले की यावर उपाय काय आहे? काटा तर निघणार नाही, जोडे पायात घाला, पुढे काटा लागणार नाही. आता काटा लागलेल्या पायात जोडे घालू शकत नाही, ते तर काटा काढा आणि मग जोडे घाला. आणि या भीतीने घालेल की परत काटा लागू नये म्हणून. तेव्हा पुण्यात्म्यांनो, या सतलोक रूपी आश्रमात कबीर परमात्मा आपल्या प्रारब्ध कर्मामध्ये पाप कर्मरूपी काटा काढून टाकतील आणि मग रामनामाचे जोडे देतील आपल्याला. आपण ह्या भीतीमुळे जोडे काढणार नाही की हे भगवान पुन्हा आपत्ती येऊ नये. आणि मग दास जो आपल्याला मर्यादा सांगतो की ह्यामुळे हानी होईल, मग आपण कसं करणार? आपण स्वप्नात सुद्धा करणार नाही ती चूक ज्यामुळे एवढी आपत्ती तुमच्यावर आली होती. तर ह्या कारणामुळे आपला समाज, मानव समाज सर्व वाईट प्रवृत्तींपासून दूर होईल. आता आपलं वातावरण खराब झालेलं आहे. सगळीकडे कुणी दारू पितायत, कुणी बिडी सिगरेट ओढतायत, कुणी सिनेमा पाहतायत, कुणी वाईट संगत करतायत. आपली मुलं बाळे ही परिस्थिती पाहतायत, तर तेही वाईट मार्गावर जातात. आता आपण बहुसंख्य होऊ वाईट मार्गापासून दूर असणारे. तर ते आपल्या बरोबर आले तर आपण सांगू की इथे प्यायचं नाही, मी तर स्पर्शही करणार नाही, आमच्या घरी पण पिऊ नका, आमचं नुकसान होईल. तर त्यांनाही लाज वाटेल. एक भक्त सांगत होता की माझ्या भाच्याने मला भक्त बनवलं. म्हटलं कसं? म्हणाला माझ्या लहान भावाचा मुलगा मला खूप प्रिय आणि कुठे नोकरी करत होता, 1 वर्षांनंतर आला. मी त्याला प्रेमाने जवळ घेतलं, मिठी मारली, तेव्हा माझ्या तोंडातून बिडीचा वास येत होता. तेव्हा तो गप्प बसला. त्याला माहित नव्हतं वास कुठून येतोय. तर मी बिडी पेटवली. म्हणाला ताऊजी नको, इथे प्यायची पण नाही आमच्या घरात, ती फेकून द्या, खूप वाईट वस्तू आहे. मी कशी बशी ती विडी पूर्ण ओढली, उठून निघून गेला. म्हटलं मी बोलणार नाही तुमच्याशी. आता तो असंच करू लागला वारंवार. मला शरम वाटली की लहानसा बालक आणि तो सांगतोय की ही वाईट गोष्ट आहे. म्हणाला की मला फेकूनच द्यावी लागली. नाम तर नंतर घेतलं, पण त्याच्यामुळे मी वाईट मार्गापासून दूर गेलो. तर पुण्यात्म्यांनो, अशी स्थिती येईल. आता तर एकमेकांना वाईट मार्गाला लावतायत. चल पी पी, काय होतंय त्याने, एक घोट तर घे. आणि नंतर ना मग खबरदार, याला हात नाही लावायचा.
आमच्याजवळ प्यायची नाही. माझ्या माझ्या तर डोक्यात जाते ती. आणि खरोखर असंच होईल काही दिवसांनी. तर ह्या पूर्ण विश्वात हे खूप लवकर दूर होईल. सर्व दुःखी आहेत. आणि ही काय खायपायची गोष्ट आहे का? हे मांस, ही दारू, ही बकवास, ही बीडी. एक तंबाखू हुक्का पिणारी व्यक्ती, एक सिगरेटवाला हुक्का पितो, धूर सोडतो, सगळीकडे घराच्या वातावरणात मिसळून टाकतो तो. तर तो जे ते पितो त्याची मुलंही पितात, त्यांच्या श्वासातून त्यांच्या शरीरात जातो. पत्नी, मुलं, बहीण, भाऊ, तो सर्व सगळ्यांचा नाश करतोय. तर अशा प्रकारे या व्यसनांपासून आपल्याला दूर व्हावं लागेल. आणि होऊ आपण, मुलं थोडीच आहोत. आणि परमात्मा साथ देईल अशा जीवांची. नाही, जीवांच्या हातात नाहीये व्यसन सोडणं. मालिकचा सहयोग पण आपल्याबरोबर राहील. आता दास आपल्याला एक प्रसंग, एक कॉन्सेप्ट क्लिअर करू इच्छितो की दासांनी एक वचन सांगितलं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाच अध्यात्मज्ञान नाही. तर ह्या आपल्या आचार्य शंकराचार्य गुरु धर्मगुरूंना कुठून असणार? आता पुण्यात्म्यांनो, आपण या धर्मगुरूंना विचारत असू की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कोणी माता पिता आहेत का? ते म्हणत असत की हे तर अजन्म आहेत. काही जण तर असं सांगत की ब्रह्माजींचा तर मृत्यू होतोच, त्यांना तर सीमा आहे आयुष्याला त्यांच्या. परंतु शंकरजी आणि विष्णूजी हे अजरामर आहेत. हे तर अविनाशी तत्व आहेत. यांचे मृत्यू होत नाहीत. आणि मग जर यांना कोणी विचारलं की ब्रह्मा, विष्णू, महेश कोणाची भक्ती करतात, तर कोणी तर आपले हे नकली धर्मगुरू सांगत की हे आपल्या स्वरूपाचे ध्यान करतात. कारण की अहम आत्मा ब्रह्म, की हा आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, त्या वाक्याला, आपल्या त्या अज्ञानी वाक्याला आणखी प्रमाणित करण्यासाठी ना यांनी सद्ग्रंथांचा आधार घेतला. आता पुराणांना हे सत मानतात आपले धर्मगुरू. पवित्र हिंदू धर्माचे धर्मगुरू जितकेही आहेत हे पुराणांना सत मानतात. आणि मग हे म्हणतात भगवान विष्णू वा भगवान शंकरजी हे कोणाचं ध्यान नाही करत. आणि कोणी म्हणतात की नाही हे कोणाचंच ध्यान करत नाहीत. कोणी काय म्हणतात की श्री विष्णूजी, शंकरजी श्रीरामाचं ध्यान करतात. आणि कोणी म्हणतात की कृष्णजींचं ध्यान करतात. इतकं मूर्ख बनवलंय आपल्याला. आता ते कोणाचं ध्यान करत होते ते आपल्याला दाखवतो. आणि हे म्हणतात की कोणी तर म्हणतात की हे कोणाची भक्ती करतात. नाही, असं काही नाहीये, ते काहीच करत नाहीत. आता दाखवतो तुम्हाला यांच्या चरित्रामध्ये. तर पुण्यात्म्यांनो, आमच्यासाठी आमचे ग्रंथ आधार होते. आजही यांना आपण आधार मानून अज्ञान हटवू शकतो. पहा, श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. संक्षिप्त श्रीमद देवी भागवत म्हणजे देवी पुराण. संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. आणि हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. आणि तिथेच मुद्रित आहे. मुद्रक आणि प्रकाशक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. इथे पहा, आपण हे वाचूयात. पहिला स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत 28 पानापासून. हे व्यासजी आणि नारदजी यांची चर्चा होतीये. नारदजी म्हणतात, महाभाग व्यासजी, तुम्ही या विषयात जो प्रश्न विचारत आहात ठीक तोच प्रश्न माझ्या पिताजींनी म्हणजे श्री ब्रह्माजींनी भगवान श्रीहरींना केला होता, विष्णूजींना केला होता. देवाधिदेव भगवान जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित राहतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतो. ते शंख, चक्र आणि गदा घेऊन असतात. पितांबर धारण करतात. 4 भुजा असतात. वक्षस्थळावर श्रीवत्सचं चिन्ह चमकत असतं. ते चराचर जगताचे आश्रयदाता, जगद्गुरू आणि देवतांचे देवता आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी पहा. आता नारदजींचं ज्ञान ऐका. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करत होते. त्यांची समाधी लागली होती. हे पाहून माझे पिताजी ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटलं. आता त्यांनी त्यांच्याकडून जाणण्याची इच्छा प्रकट केली.
ब्रह्माजींनी विचारलं, प्रभो, आपण देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी, भूत भविष्य आणि वर्तमानाचे सर्व जीवांचे एकमात्र शासक म्हणजे त्यांचे मालिक भगवान, मग आपण का तपस्या करता आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेमध्ये ध्यानमग्न आहात? मला अत्यंत आश्चर्य याचं वाटतंय की आपण देवेश्वर आणि सर्व संसाराचे शासक असताना सुद्धा समाधी लावून बसला आहात. ब्रह्माजींची ही विनीत वचनं ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे आपण पहिला स्कंध 29व्या पानावर आलो आहोत. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्रह्मन, सावध होऊन ऐका. मी आपल्या मनातील विचार व्यक्त करत आहे. देवता, दानव, मानव सर्व हेच जाणतात की तुम्ही सृष्टी करता आणि मी तिचं पालन करतो आणि शंकर संहार करतो. परंतु तरीही वेदाचे पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचना, पालन आणि संहार करण्याची ही योग्यता जी आम्हाला मिळाली आहे त्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यामध्ये राजसी शक्तीचा संचार झाला म्हणजे रजगुण ब्रह्मा सिद्ध झाले, मला सात्विक शक्ती मिळाली, सद्गुण विष्णू झाले आणि रुद्रमध्ये तामसी शक्तीचा आविर्भाव झाला. त्या शक्तीच्या अभावाने तुम्ही ह्या संसाराची सृष्टी नाही करू शकत. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणं संभव नाही. ब्रह्माजी, आम्ही सर्व त्या शक्तीच्या आधारेच आपल्या कार्याला सदा सफल करत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि परोक्ष दोन्ही उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो, ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊन मी ह्या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी करण्याची संधी मिळताच जागा होतो. मी सदैव तप करण्यात मग्न असतो. त्या शक्तीच्या शासनातून कधी मुक्त नाही असू शकत. कधी संधी मिळाली तर लक्ष्मीबरोबर सुखपूर्वक वेळ घालवण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. मी कधीतरी दानवांबरोबर युद्ध पण करतो. अखिल जगताला भय पोहोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीराला शांत करणं माझं परम कर्तव्य आहे. आता पहा, कमाल केलीय. मला सर्व प्रकारे शक्तीच्या म्हणजे दुर्गाच्या, दुर्गादेवीच्या, प्रकृती देवीच्या अधीन होऊन राहावं लागतं. त्याच भगवती शक्तीचं म्हणजे दुर्गादेवीचं मी निरंतर ध्यान करत असतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत ह्या भगवती शक्तींच्या वरचढ दुसऱ्या कोणत्याही देवता नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, हा आला शेवट आमच्या श्री विष्णू भगवानांच्या अध्यात्मज्ञानाच्या. हे म्हणतात की मी दुर्गादेवीची म्हणजे श्रीदेवीची म्हणजे दुर्गादेवीची भक्ती करतो आहे आणि यापेक्षा मोठ्या भगवानाशी मी परिचित नाही. माझ्यासाठी फायनल गॉड आहे. आता पुण्यात्म्यांनो, यावर श्रीदेवी काय म्हणतात हे वचनही ऐका. आता हे शिक्षण आपल्यासाठी एक वरदान असेल की आपण भगवानाला ओळखणार आहात आणि भक्ती काही कठीण नाहीये. 2 मिनिटांमध्ये ती आपली सद्भक्ती झाली आणि समाज एक झाला तर रोज भक्ती वाढेल. आता तर आम्हाला नियम खंडित करावा लागतो समाजामध्ये. जे ज्ञान अजून पसरलं नाहीये तर विरोधी खूप होतात आमच्या मुलांचे. हळूहळू सगळं ठीक होईल. आता पहा, आता देवीजी काय म्हणतायत. ती म्हणते राजा हिमालयाला ज्ञान देतीये आणि म्हणतीये की तशी तर तू कर, माझी भक्ती कर, पण यातून मोक्ष वगैरे काही नाही. मग म्हणते की त्या ब्रह्मची भक्ती कर. ब्रह्मची, त्याचं ओम नाम आहे आणि त्याला टार्गेट मानून, इष्ट मानून भक्ती कर. ब्रह्मलोकात जा आणि सर्व गोष्टी सोडून दे म्हणजे माझी पण भक्तिपूजा सोडून दे. हे पहा, हा 7वा स्कंद आहे. संक्षिप्त देवी भागवत 562 पानावर. देवीद्वारा हिमालयाला ज्ञानोपदेश म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी म्हणू लागली, पर्वतराज, हे तर त्यांनी आपल्याबाबत सांगितलं, मग इथून म्हटलं की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं.
जो प्रकाश स्वरूप सर्वांच्या अत्यंत जवळ स्थितीत हृदयरूप गुहेत स्थित होण्याच्या कारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. पहा, तो समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे, अर्थात कोणाच्या बुद्धीमध्ये येणारा नाही, हे तुम्ही जाणा. जो परमप्रकाश रूप आहे, जो सूक्ष्मातील अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण लोक आणि त्या लोकांमध्ये निवास करणारे प्राणी स्थित आहेत, तोच हे अक्षर ब्रह्म आहे, तोच सर्वांची वाणी आहे, तोच सर्वांचे प्राण आहे, तोच सर्वांची वाणी आहे. आता पहा, दुर्गाच्या ज्ञानाने परिचित होऊन चला, जेव्हा की ती याला अक्षर ब्रह्म म्हणते, जेव्हा की हे क्षरब्रह्म आहे. तरीही लक्ष देऊन ऐका, तोच सर्वांची वाणी आहे, तोच सर्वांचं मन आहे, तोच हे परमसत्य आणि अमृत अविनाशी तत्व आहे. सौम्य, त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध कर, मन लावून त्यात तन्मय हो. ही तर तीच गोष्ट आहे. आता खाली येऊया. त्याचं ओम नाव आहे आणि ब्रह्मला लक्ष मानून जीवात्मा जप करा. इथे स्पष्ट केलं. त्या एकमात्र परमात्म्यालाही जाण, दुसऱ्या सर्व गोष्टींना सोडून दे. अर्थात माझी पूजाही करू नकोस, दुसरी कोणतीही पूजा नाही करायची, फक्त ब्रह्मची पूजा कर. हाच अमृतरूप परमात्म्याच्या जवळ घेऊन जाणारा पूल आहे. संसार सागरातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. ह्या आत्म्याचा पहा, इथे लिहिलंय की अंतर्यामी रूपाने वर्तमान राहतो. ह्या आत्म्याचं ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. यातून अज्ञानमय अंधकाराच्या सर्वथा पार आणि संसार सागराच्या पलीकडे जो ब्रह्म आहे त्याला प्राप्त कराल, तुमचं कल्याण होईल. म्हणजे ओम नामाचा जप करा परमेश्वराला इष्ट मानून, नथिंग एल्स. अजून कुठलीही पूजा करायची नाही. तिथे त्याला प्राप्त कराल, तुमचं कल्याण होईल. तो कुठे राहतो हे पहा 563 पानावर. तो ह्या सर्वांचा आत्मा ब्रह्मलोकरूप दिव्य आकाशात स्थित आहे. झालं हे. ब्रह्मलोकात राहतो तो ब्रह्म. आणि ओम नावाचा जप करा, ब्रह्मलोकात जाल तुम्ही त्याच्याजवळ. एवढंच ज्ञान देवीने दिलं. आता पुण्यात्म्यांनो, श्रीदेवीजीने एक गोष्ट अजून स्पष्ट केलीय की वेदांना सोडून म्हणजे इतर कोणत्याही ग्रंथाचा आधार घेऊन आध्यात्मिक साधना करू नका. ते ज्ञान भ्रमित आहे. याचे दाखवतो तुम्हाला. हा 7वा स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत 570 पासून वाचू आपण. इथून प्रसंग चालू आहे. श्री देवीजी म्हणतीये, राजन म्हणजे पर्वतराज हे हिमालयाला श्रीदेवी सांगतीये. काय सांगतीये इथे येऊ आपण. 571 पानावर कामाची गोष्ट वाचूया. 571 पान. वेदात सांगितलेल्या धर्माचा परित्याग करून जो अन्य धर्माचा अवलंब करतो, राजाला हवंय की त्या अधार्मिक व्यक्तींना आपल्या राज्यातून हाकलून द्यायचंय. ब्राह्मण लोक त्या अधर्मिकांशी ना बोलावं आणि ना त्यांना आपल्या पंक्तीत बसवावं. आता पहा, मग काय लिहिलंय की ह्या जगतात वेगवेगळे अन्य जितके शास्त्र आहेत ते सर्व श्रुती आणि स्मृतीच्या विरुद्ध होण्यामुळे तामसी म्हटले जातात. त्या शास्त्रांची नावं आहेत वाम, कापाल, कौलक आणि भैरवागम. शिवाने मोहात पाडण्यासाठी म्हणजे धोका देण्यासाठी, मूर्ख बनवण्यासाठी ह्या शास्त्रांचं प्रतिपादन केलं आहे. या कुठे कुठे वेदांचे अविरुद्ध अंश पण आहेत, म्हणजे वेदांच्या अनुसारच आहे. वेदज्ञ पुरुष त्या अंशाला ग्रहण करतो तर काही दोष नाही. वेदाहून भिन्न अर्थाला स्वीकार करण्यासाठी द्विज सर्वथा अनधिकारी आहे. अन्यथा वैदिक पुरुष सम्यक प्रकारे प्रयत्न करून वेदांचाच आश्रय घ्यावा. हाच शाश्वत धर्म आहे. आता यात आपण हे तर वाचलं. थोडीशी अजून कॉन्सेप्ट क्लिअर करतो की वर्तमानातील ब्राह्मण हे जे होते आपले हे आदि शंकराचार्य आणि वर्तमानातील जेवढे शंकराचार्य आहेत हे ब्राह्मण आहेत सर्व. हिंदू धर्माचे गुरु ब्राह्मण होते, हे ब्राह्मण आहेत, कलियुगाचे ब्राह्मण. आणि ह्या कलियुगातील ब्राह्मणांना
ह्या देवी पुराणामध्ये काय संज्ञा दिली हे वाचूया थोडं. कारण हे आमचे धर्मगुरू असं म्हणतात की पुराणात जे लिहिले त्याला आम्ही सत्य मानतो. तर कृपया हे परत एकदा वाचा आणि सुधरा. दासाची ही प्रार्थना आहे. समाज शहाणा झालाय. पहा, हे तेच देवी भागवत चाललं आहे. तुम्हाला दाखवतो. 471 414 पानावर दाखवतो. हा 6वा स्कंद आहे आणि संक्षिप्त देवी भागवत पान 414. इथून आपण सुरू करूयात. जन्मेजयने विचारलं, महाभाग, कोणत्या युगात कसं धर्माचं स्वरूप आहे, ह्या संपूर्ण विषयाला विशेष रूपाने सांगण्याची कृपा करावी. व्यासजी बोले. व्यासजी सांगतायत. आता व्यासजींच्या ज्ञानाविषयी ऐका. किती ज्ञान आहे यांना. राजन, हे निश्चित आहे की सतयुगामध्ये ब्राह्मण वेदांचे पूर्ण विद्वान होते. त्यांच्याद्वारे निरंतर भगवती जगदंबेची आराधना होत होती. भगवतींचं दर्शन करण्यासाठी त्यांचं मन सतत लालची असे. आता पहा, आपल्या ह्या सतयुगातील ब्राह्मणांविषयी व्यासजी सांगतायत की ते वेदांचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गाची पूजा करत असत. है इनमें कल्पित है. यांनी वाचले वेदांना. दुर्गा तर म्हणते की दुसऱ्या कुणाचीही पूजा करू नका, माझी सुद्धा पूजा सोडून द्या आणि केवळ एक ओम जप आहे आणि ब्रह्मला असं इष्ट माना आणि त्याची पूजा करा. ब्रह्मलोकात जाल, ज्याने तुमचं कल्याण होईल. बाकी मग कुठेही फिरा, बकवास करत राहा. आता पुण्यात्म्यांनो, आता व्यासजींच्या ज्ञानाची कल्पना आलीच तुम्हाला. तो किती विद्वान होता. आता पुण्यात्म्यांनो, असं समजू नका की कुणीतरी वेदांना लिपिबद्ध केलं, पुराण लिहिले. त्यांनी लिहिलेले आहेत, बोललेले नाहीत. जसं हे ज्ञान बोललं कुणी श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून ह्या काळ भगवानाने ब्रह्मने बोललं आणि लिहिलं वेदव्यासात, मग त्याच्यात प्रवेश करून लिहून दिलं. तर याच्यात वेदव्यासांचा खोटा खोटा प्रयोग केलाय. त्याला स्वतःलाच काही ज्ञान नव्हतं की काय लिहिले वेदात. तर म्हणून म्हणतायत की सतयुगातील ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गाची पूजा करत होते. आणि त्या दुर्गाजी म्हणतायत त्या सर्व पूजा माझी पण त्याग करा, ब्रह्मसाधना करा, ओम नामाचा जप करा, नथिंग एल्स, आणि ब्रह्मलोकची साधना प्राप्त होईल. आणि मग ब्रह्म काय म्हणतो ते तुम्हाला सांगतो. आता पुढे जाऊयात. पहा, हे 414 आपण वाचतोय. व्यासजी उत्तर देत आहेत की हे राजन, हे निश्चित आहे की सतयुगामध्ये ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते. त्यांच्याद्वारे निरंतर भगवती जगदंबेची आराधना होत होती. भगवतीचं दर्शन करण्यासाठी त्यांचं मन सदैव लालची असायचं. प्रत्येक गावात शक्ती मंदिराचं उद्घाटन व्हावं ह्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप उत्सुकता होती. म्हणजेच मंदिरं बांधायचा घाटही त्यांनीच घातलेला होता. सतयुगातून प्रारंभ झालाय वेदाविरुद्ध ज्ञान द्यायचा. आता पहा, इथे काय सांगितलंय 414 पानावर, संक्षिप्त देवी भागवत 6वा स्कंध, की या चारही युगातील ब्राह्मणांची स्थिती सांगत व्यासजी येत आहेत. धर्माची हीच स्थिती त्रेतामध्ये पण राहिली, परंतु काही ऱ्हास झाला होता. सतयुगातील जी स्थिती होती ती द्वापारमध्ये विशेष रूपाने कमी झाली होती. राजन, त्या प्राचीन युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये जे राक्षस समजले जात होते ते कलियुगात ब्राह्मण मानले जातात. कारण की आत्ताचे ब्राह्मण मुख्यतः पाखंड करण्यासाठी तत्पर असतात. दुसऱ्यांना फसवणं, खोटं बोलणं आणि वैदिक धर्मकर्मांपासून वेगळं राहण्याचा कलियुगातील ब्राह्मणांचा स्वाभाविक गुण बनला आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे दास सांगत नाहीये, यांचा इतिहास सांगतोय की हे वर्तमानातले ब्राह्मण आहेत जे जुलूम करत होते. कबीर साहेब आले, त्यांच्या मागे लागले. आता ऐकवतो तुम्हाला कथा. भगवानाच्या बरोबर यांनी काय काय जुलूम केला होता, जे हेच ज्ञान जे दास आपल्याला सांगत आहे आणि या सद्ग्रंथांमध्ये दाखवत आहेत म्हणून आपण मानत आहात. नाहीतर या धर्मगुरूंनी तर आग लावूनच दिली असती, पण समर्थांची कृपा होती. क्रोधाकांड याचंच कारण होतं. सत्य माना तुम्ही. म्हणून तर की यांची दुकानं तर बंद पडायची वेळ आली होती. यांना कळलं होतं की खूप जोडे खावे लागतील. थोड्या दिवसात जनता हे म्हणेल की आमच्या पूर्वजांचा नाश केलात तुम्ही. त्यांना भूत बनवलं चुकीच्या साधना करवून. आता हे धक्के खायला लावले आणि म्हणे श्राद्ध काढा. आपली पोटं भरण्यासाठी हे धंदे सुरू केले. जेव्हा वेदांमध्येच प्रमाण दिलेलं नाही, वेदांमध्येच लिहिले की श्राद्ध करू नये, हे तर मूर्खाचं काम आहे की कर्मकांड करणं. आणि हे ऋषी पण मानतात की हे आहे असंच आहे, मग आमच्याकडून का करवून घेता तुम्ही.
आपल्या लालच आणि लोभापायी. तर पुण्यात्म्यांनो, आता आपल्याला सांगतो की आता दुर्गाजींच्या अध्यात्मज्ञानाचा तर आला इथे अंत, की ब्रह्मची पूजा करा, फक्त ओम नाव आहे, ब्रह्मलोकात जाल, बास. आता हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी दिलं? हे या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पिताजींनी दिलं. हे ब्रह्म आहेत, याला काल म्हणतो आपण संतांच्या भाषेत. आणि ह्याने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हे ज्ञान दिलं. हा कसा प्रवेश होतो हे थोडंसं तुम्हाला स्पष्ट करतो. पहिलं तुम्हाला शिवपुराण दाखवतो, यातून तुमची संकल्पना स्पष्ट होईल. पुण्यात्म्यांनो, तुम्ही इथे काय उद्देशाने आला आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही आत्मकल्याणासाठी. आणि जी तुमच्यावरती जी छोटी मोठी संकटं आहेत ती भगवान मोफतच टाळून नेतील. तो समर्थ आहे. आपल्या प्रारब्धातील पापांना तो खूप सहजपणे नष्ट करेल, परंतु विश्वास दृढ ठेवावा लागेल. तेव्हा तो त्याचं कलम उचलेल तुमच्या पापांवर काट मारण्यासाठी. नाहीतर पुन्हा तीच माता पूजायला धडपडाल तुम्ही ठीक झाल्यावर आणि ते जंतर मंतर करायला जाल तर थोडा वेळ लागेल. असं हे दास होऊ देणार नाही, कारण आपल्याला ज्ञान देण्यासाठी इथं बोलावलं जातं. आपल्यासाठी किती व्यवस्था भगवान दासांकडून सेवकांकडून करवून घेत आहे आपल्या मुलांसाठी. केवळ तुम्हाला विद्वान बनवण्यासाठी, भगवान ओळखता यावा म्हणून, तुमचं कल्याण करण्यासाठी. आता पहिलं हे सांगतो की ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षा वेगळा आहे हा काळ. तो कुणाला शिवरूपात दर्शन देतो बघणारा समजतो की शिवजी हाच परमात्मा आहे. कोणाला विष्णूच्या रूपात दर्शन देतो आणि समजतात की विष्णू हाच भगवान आहे. तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मनात असा भ्रम तयार झाला की आपणच भगवान आहोत. ह्याच गोष्टीवरून या दोघांचं भांडण झालं, विष्णूचं आणि ब्रह्माचं. ह्या गोष्टीवरून की ब्रह्माजी म्हणू लागले की मी तुझा बाप, मी तुझा जनक आहे, मी सर्व सृष्टीची उत्पत्ती करतो, प्रजापिता आहे. विष्णूजी म्हणाले तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झालायस, मी तुझा बाप आहे. लढू लागले, भांडण झालं. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी यांचे पिता ह्या काळरूपी ब्रह्मने वरून एक स्तंभ, एक पिलार उभा केला. शिवलिंग म्हणतात त्याला, तेजोमय लिंग. हे त्या प्रकाशमय स्तंभाच्या टोकाला शोधण्यासाठी, शेंडाबुडखा शोधण्यासाठी वर खाली फेऱ्या मारू लागले. भांडण बंद झालं. मग ते स्वतः आले शिवरूप धारण करून, आपला पुत्र शिवाचं रूप धारण करून. आणि त्यांना ज्ञान देऊ लागला की तुम्ही कुठले भगवान आहात. तुम्ही स्वतःला भगवान मानताय, यू आर नॉट गॉड, तुम्ही भगवान नाही आहात. आता थोडंसं दाखवावं लागेल इथे. इथं थोडं कमी दाखवूया कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जास्त वेळ घेणार नाही. हे पहा, हे शिव महापुराण, हे विद संस्कृत आहे. ही परमात्म्याची दया आहे की हे आपल्याला अजून संस्कृतमध्ये मिळतंय. हे पहा, हे श्री शिवपुराण. याचे अनुवादक आहेत विद्यावारिधी पंडित ज्वालाप्रसाद जी, मिश्रकृत हिंदी टीका सहित. हे खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईमधून. इथे पहा, याच्या 3ऱ्या स्कंधात, याच्या 11व्या पानावर विद्वेश्वर संहिता, शिवपुराण विद्वेश्वर संहिता. ही विद्वेश्वर संहिता भाग 1 अध्याय 6. नंदिकेश्वर म्हणाले की हे योगींद्र, पुढे एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुडादी सेवकांबरोबर लक्ष्मीसहित शयन करीत होते, झोपले होते. त्याचवेळी ब्रह्मज्ञानियांमधील श्रेष्ठ ब्रह्माजी स्वेच्छेने तिथं आले. सर्व प्रकारे सुंदर असलेल्या शय्येवर शयन करणाऱ्या कमललोचन भगवान विष्णूला विचारू लागले, तुम्ही कोण आहात? मला बघून अभिमानी पुरुषासारखं शयन करतोय, झोपून राहिलायस. हे वत्स, हे मुला, उठ, मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या गुरुला पाहून जो अभिमान करतो त्या द्रोही मूढाला प्रायश्चित्त होणं गरजेचं आहे. हे ऐकून विष्णूच्या अंतर्मनात क्रोध जागा झाला, पण बाहेरून ते शांत राहिले. म्हणाले, वत्सा, मुला, तुझे मंगल हो. बसा, या आसनावर विराजमान व्हा. ह्या क्षणी तुमचे डोळे कुटील आणि मुखवक्र का आहेत? म्हणजे तोंड वाकडं का करतोयस, डोळे का फिरवतोयस? ब्रह्माजी म्हणाले, वत्सा, मुला, विष्णू, तुला काळाच्या प्रभावाने अभिमान आहे.
हे पुत्रा, मी तुझा रक्षक आणि जगाचा पितामह आहे. विष्णूजी म्हणाले, हे सारं जग माझ्यात स्थित आहे. तुम्ही चोरासारखं ते आपलं काय म्हणताय? तुम्ही माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहात, त्यामुळे माझे पुत्र आहात. मला पुत्र म्हणणं व्यर्थ आहे. आता खूप नाही सांगत, पुढे जाऊया. शेवटाबाबत मी आपल्याला सांगितलंच. यांचं काय झालं? यांचं भांडण झालं. देवता फुलं बरसू लागले. ते देवता राजी झाले, म्हणाले, पहा, खूप चांगलं काम करतायत. ही आपल्या देवतांची कामं आहेत. थोडं दाखवतो, हे जरा अर्धवटच राहिलं. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे असं म्हणत एक दुसऱ्याला मारण्याच्या इच्छेने युद्ध करायला उत्सुक झाले. सारे देवता विमानात बसून ते महायुद्ध, ते महाअद्भुत युद्ध पाहायला आले आणि आकाशातून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. सांगा, ही आमच्या देवतांची कामं. देवता म्हणतात चांगल्या आत्म्यांना, प्रामाणिक पुरुषांना, आता दोन भाऊ भांडतायत आणि वरून म्हणतायत, शाब्बास, पाहूया कोण हरतोय जिंकतोय, कापून मारा. आणि हे आमच्या देवतांचं लक्षण. आणि हे आपले भगवान जे म्हणतायत, मी तुझा बाप आहे, मी तुझा बाप आहे, आणि गुद्दागुद्दी चौथ्या इयत्तेतल्या मुलासारखं भांडतायत. ही अशी बुद्धी आहे यांची. आणि टीचर बोलावून विचारतायत की का भांडतात तुम्ही? तर हा म्हणतो की हा सांगतोय मी तुझा बाप आहे. दुसरा म्हणतो नाही, याने पहिलं म्हटलं होतं. आणि गुद्दागुद्दी एकमेकांचे कुडते फाडले. आणि या भगवानांची पूजा करायला हे धर्मगुरू शंकराचार्य सांगतायत. आणि यांनी तर आम्हाला अशाच सवयी लावून ठेवलेल्या आहेत. आता हे भगवान नाहीयेत, दास नाही सांगत, इतिहास सांगतोय यांचा. इथूनच पुढे जाऊन पृष्ठ क्रमांक 17 पान क्रमांक 17 शिवपुराण 17 पृष्ठ. ही आहे विद्वेश्वर संहिता, अध्याय 9. नंदिकेश्वर म्हणाले, या प्रकारे भगवंताने त्या नम्र झालेल्या ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर अनुग्रह करून, पुढे दाखवतो, त्या दोघांच्या अज्ञानाला आणि वैराला दूर करण्यासाठी दोघांना समजावून सांगितलं. कोणाला? ब्रह्मा आणि विष्णूला, की माझी सकल आणि निष्कल अशी 2 रूपं आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही, त्यामुळे त्यांची 2 रूपं असू शकत नाहीत. पहिलं स्तंभरूप आणि दुसरं मूर्तिमान शिवरूप धारण करून आला, ते माझं दुसरं रूप आहे. यामध्ये ब्रह्मरूप निष्कल आहे. ते लिंग उभं केलं ना, ते निष्कल आहे, निष्फळ नाही, निष्कल आहे. आणि ईश्वर रूप सगुण आहे. मी तुझ्या समोर उभा आहे शिवरूप धारण करून, हे माझं सगुण रूप आहे. आणि निराकार निष्कल, ज्याचं काही सकल नाही. माझी ही दोन्ही रूपं सिद्ध आहेत, दुसऱ्या कोणाची नाहीत. ह्या कारणाने तुम्हा दोघांना किंवा दुसऱ्यांना ईश्वरत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही अज्ञानाने जे स्वतःला ईश्वर मानले आहे, तुम्ही स्वतःला अज्ञानाने भगवान मानलं, ईश मानलं, कर्ता मानलत. हे खूपच अद्भुत झालं. ते दूर करण्यासाठीच मी रणस्थानावर आलो. तुम्ही तुमचा अभिमान त्यागून मी जो ईश्वर आहे त्यात तुमची बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थप्रकाश करतात. काय सांगतात? की मी ब्रह्म आहे, जगताचा वर्धक असल्यामुळे मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मकेशव समत्व आणि व्यापक असल्याने मी आत्मा आहे. मी या सर्वांचा ईश आहे. हे माझं आहे. माझ्याशिवाय कोणा दुसऱ्याचं असू शकत नाही. पुढे दाखवतो. आता हे 18वं पान आपण वाचू. 18व्या पृष्ठावरती आलोय. 10वा अध्याय. 9वा इथे समाप्त होतो. इति श्री महापुराणे विद्वेश्वर संहिता भाषा टीकायाम 9मोऽध्याय. या 10व्यामध्ये आपण इथं येऊया. 10व्या श्लोकात हा काल म्हणतोय ब्रह्मा आणि विष्णूला, पुत्रांनो, तुम्ही हे कृत्य आपल्या तपाने प्राप्त केलं आहे, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हणत आहेत. ब्रह्माला उत्पत्ती आणि विष्णूला पालन याचे विभाग दिले आहेत, ते मी दिले आहेत. तुम्ही तप करून प्राप्त केलेत सृष्टीचं पालन, तर प्रसन्न होऊन मी दिले आहेत. अशाच प्रकारे दुसरी 2 रूपं, 2 कृत्य म्हणजे 2 कामं, 2 विभाग रुद्र आणि महेश यांना प्रदान केले आहेत.
परंतु अनुग्रह मिळवण्यास कोणीही समर्थ नाही. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या त्या प्रसंगाला स्पष्ट करायचंय. तो प्रसंग, ती संकल्पना हा दास स्पष्ट करू इच्छितो की हा जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे, हा त्यांना फसवून ठेवतो. त्याने प्रतिज्ञा केली आहे की मी आपल्या वास्तविक रूपात कधीच कुणाला दर्शन देणार नाही. जसं गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या शरीरातून बाहेर पडून हा काय दाखवतो, हे आहे माझं विराट रूप, मी काल आहे, मी कुणाच्या समोर येत नाही, मी आपल्या योगमायेने लपून राहतो. 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकामध्ये सांगितलंय की माझे आणि तुझे खूप जन्म झाले आहेत अर्जुन, तू जाणत नाहीस, मी जाणतो. माझी कर्म अलौकिक आहेत, दिव्य आहेत, माझे जन्मही अलौकिक आहेत. ही कर्म अशी अलौकिक आहेत, बाकी संध्याकाळी दाखवतो. आता थोडी ही संकल्पना स्पष्ट करतो. आता इथे जो प्रसंग चालू आहे त्यातून हे सिद्ध झालं की हे बोलणारा हा 5वा आहे. श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी आणि रुद्रपेक्षा यापासून वेगळा 5वा आहे. हा बोलत आहे. हा कोण आहे? हा ब्रह्म आहे, हा काल आहे. हा असा फसवून ठेवतो. कुणाला शिवरूपात दर्शन देतो, कुणाला विष्णू रूपात दर्शन देतो, तर कोणाला ब्रह्माजीच्या रूपात. तर यांना भ्रम होतो. लोक म्हणतात तुम्हीच परमात्मा आहात, तुम्ही लपून बसला आहात. याच कारणामुळे हे भांडू लागले. आपसात भांडणही झालं. आता यांना सांगितलं की तुम्ही स्वतःला भगवान समजलात. यू आर नॉट गॉड. ब्रह्मा आणि विष्णू तुम्ही भगवान नाही आहात. हा महेश हा पण भगवान नाहीये. आणि पुण्यात्म्यांनो, हे आपले शंकराचार्य, हे आपले गुरु आचार्य मंडलेश्वर, हे आम्हाला सांगतात की हे भगवान आहेत. आणि यांचा इतिहास आणि पुराण सांगते की हे भगवान नाहीतच. तर हे आम्हाला किती खोटं सांगत होते. आता हा काय सांगत आहे की माझा एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. हा जो 5वा सांगत आहे शिवपुराणात, हा रुद्र, ही विद्वेश्वर संहिता, हे 19वं पान आहे. तेच शिवपुराण, विद्वेश्वर संहिता, अध्याय 10वा वाचतोय. इथं लिहिलंय, कारण ह्या ज्ञानाच्या सिद्धीसाठी ओंकार नावाच्या मंत्राचा जप करा, जो सांगतोय की तुम्ही भगवान नाही आहात. म्हणून त्याविषयी सांगतायत मंत्र जप करा. हा अभिमान दूर करणारा आहे. तोच निजमंत्र उपदेश करतात. हा ओंकार माझ्या मुखातून निर्माण झाल्याने माझ्याच स्वरूपाचा बोधक आहे आणि महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे. याच्या स्मरणाने माझं स्मरण होतं. ठीक झालं. उत्तरेकडील मुखातून अकाराचा, पश्चिमेकडील मुखातून उकाराचा, दक्षिणेकडील मुखातून मकाराचा, पूर्वेकडील मुखातून बिंदूचा, मध्यातील मुखातून नाद उत्पन्न झाला. अशा प्रकारे 5 प्रकारे हा निर्गत झाला. हे सारे एक होऊन ओम असं एकाक्षर तयार होतं. हा माझा मंत्र आहे. साधीशी गोष्ट आहे. हे ओम एकाक्षर हा माझा मंत्र आहे. कोण म्हणतो? हे शिवपुराण सांगणारा, जो ब्रह्मा आणि विष्णूला पुत्र म्हणतो. तर हा यांचा पिता आहे. हा कालरूपी ब्रह्म आहे. हा ब्रह्म आहे. आणि ह्यानेच गीतेचं ज्ञान दिलेलं आहे. श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीतेच्या अध्याय नंबर 8 मधील श्लोक 13 मध्ये गीता ज्ञानदाता ब्रह्म सांगत आहेत, ओम इति एकाक्षरम. जे एकाक्षर आपण आत्ता वाचलं शिवपुराणात विद्वेश्वर संहितेत, की हे माझं एक ओम अक्षर एकाक्षर आहे. हे सगळे मिळून ओम, अने, ऊने, मने, बिंदू आणि नादने, हे 5 एकत्र येऊन त्यांचं गठन होऊन एक अक्षर होतं, ओम इति. आणि हे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता ब्रह्म श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतोय. श्रीकृष्णाची भूमिकाच नाहीये गीतेच्या ज्ञानात. हा असं फसवतो. तर याने सांगितलं, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारानाम माम अनुस्मरणम यः प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मी जो ब्रह्म आहे हे एक ओम अक्षर आहे. एक अक्षर, नथिंग एल्स. उच्चारण करून स्मरण करायचं. उच्चारण करत स्मरण केल्यानं य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडताना याचा जप करेल तो स याती परमाम गतिम, जी ह्या ओम मधून मिळणारी परमगती आहे ती प्राप्त होते. ती दुर्गाजींनी, देवीजींनी देवी पुराणात सांगितलीच आहे 7व्या स्कंदामध्ये, की ओमचा जप करा, ब्रह्मला ध्येय बनवून इष्ट माना.
हा ब्रह्मचा जप आहे, ओम मंत्र आहे. ह्याचा जप केल्याने ब्रह्मलोकात जाल, तुमचं कल्याण होईल. एवढंसं हे सांगितलं. आता श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 8 मधील श्लोक 16 मध्ये सांगितलंय की ब्रह्मलोकपर्यंत हे सर्व पुनरावृत्तीच्या अंतर्गत आहे. तिथे गेलेले प्राणीही परत जन्म घेतात. आणि गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, 10व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात गीतेत सांगतो, अर्जुन तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून सिद्ध होतं ब्रह्मही नाशवान, त्याचे उपासकही नाशवान. म्हणून हा सांगत आहे की तत्वदर्शी संताचा शोध घे. आणि तत्वदर्शी संताचा जेव्हा शोध घेशील, माझ्या म्हणण्याला तू आश्रय करून घेशील या गोष्टीचा, तर मग तो प्राणी माझ्या या गोष्टीला, ज्ञानाला आश्रित होऊन 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलंय की तो जरा आणि मरण यातूनच सुटण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी संसारी इच्छा ठेवत नाहीत. याच उद्देशाने जे भक्ती करतात, जरा म्हणजे वार्धक्य, मरण म्हणजे मृत्यू, वृद्धत्व आणि मृत्यू याच्या कष्टातून सुटण्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो त्या तत्वब्रह्मला आणि साऱ्या अध्यात्माला आणि साऱ्या सत्कर्मांना परिचित झालेला आहे. तेव्हाच त्या जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी त्या तत्वब्रह्मला ओळखलेला आहे, त्याची भक्ती करतात. 8व्या अध्यायातील 1ल्या श्लोकात अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म, जो गीता ज्ञानदात्याहून वेगळा आहे तो. तर 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं गीता ज्ञानदात्याने 3ऱ्या श्लोकात की तो परमक्षर ब्रह्म आहे. त्याची माहिती मला नाही, ते तू तत्वदर्शी संतांना जाऊन विचार, ते सांगतील. आणि 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीच्या साधनेचा मंत्र सांगितला आहे. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण त्रिविध स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याच्या 3 मंत्रांची साधना आहे. साधना पुण्यात्म्यांनो वेगळी गोष्ट असते आणि प्राप्य वस्तू त्या साधनेचा परिणाम असतो. जसे आपण हँडपंप मधून पाणी काढण्यासाठी प्रयत्न करतो, बुक्की मारतो, पाईप लावतो, हँडपंप लावतो, तर ती आपली पूजा नाहीये, ती साधना आहे, तो प्रयत्न आहे. त्यातून जी वस्तू प्राप्त होईल ते आपले इष्ट आहे, ते प्राप्य आहे. तर ह्या 3 मंत्रांपासून ओम तत्सत, ओम हा ब्रह्मचा जप आहे आणि तत् आणि सत हे सांकेतिक शब्द आहेत, अक्षरपुरुष आणि परमक्षर ब्रह्मचे. गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक 1 ते 4 मध्ये सांगितलं आहे की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. वरती जी मुळं आहेत तो परमपरमात्मा, तो गुप्त आहे. आणि खालच्या 3 गुणरूपी शाखा आहेत. गीता ज्ञानदाताने एवढंच सांगितलंय. सांगतो की जो या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना ओळखून दाखवेल, सहवेदवित, तो वेदांच्या तात्पर्याला जाणणारा आहे, तो तत्वदर्शी संत आहे. ही ओळख सांगितली तत्वदर्शी संताची 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकात, ज्याच्याकडून ज्ञान घेण्यास सांगितलं आहे. मग हेही सांगितलं आहे की कबीर परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी स्वतः येऊन सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है, क्षर पुरुष की डार और तीनों देवा शाखा है, ये पातरूप संसार. तर भगवान स्वतः होते, ते तत्वदर्शी संतही होते, कारण ते मालक आहेत, ते सर्व भाषा जाणतात आणि ते परमतत्वाशी परिचित होते. आता यांनी नाकारलं. आता काय सांगतायत? 3 गुणरूपी रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी ह्या शाखा आहेत त्यांच्या संसाररूपी वृक्षाची आणि अभिन्न अंग आहेत ही आमची. मग काय सांगितले 15व्या अध्यायातील 4थ्या श्लोकात, तत्वदर्शी संताच्या प्राप्तीच्या नंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथं गेल्यावर साधक परत परतून येत नाही संसारात कधी. ते पूर्ण मोक्ष प्राप्त करतात आणि ज्या परमेश्वरापासून साऱ्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झालीये, म्हणजे ज्याने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे. आणि मी सुद्धा त्यालाच शरण आहे, त्याच्याशिवाय कुणाची दुसऱ्याची साधना करू नये, त्याची भक्ती करा. 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात सांगितले, अर्जुन तू सर्व भावाने परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परम शांतीला आणि सनातन परमधाम म्हणजेच त्या सतलोकाला प्राप्त होशील, तुझं पूर्ण कल्याण होईल. तर पुण्यात्म्यांनो, अध्यात्मज्ञान पूर्ण, ना ब्रह्माला ज्ञान, न विष्णूला, न शिवाला आणि ना दुर्गेला आणि ब्रह्मलाही नाही. तो म्हणतो तत्वदर्शी संताला विचार. तो तत्वदर्शी संत ये दास है जब पहचाना जाता है. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचणारे कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने
तुम्हा पुण्यात्म्यांना हा सत्संग ऐकण्याची सुसंधी मिळाली आहे. हा जो समागम चालू आहे, आज सुरू झाला आहे सकाळपासून, हा त्या शुभदिनाच्या निमित्तानं आहे ज्या दिवशी आपले जनक, आपले परमपिता, आपले समदुःखी व सुखाचे सागर सत्यपुरुष परमक्षर ब्रह्म पूर्ण परमात्मा आपल्या निजस्थानातून सतलोकातून गती करून तिथून प्रस्थान करून चालत आले. तो शुभ दिवस आहे ह्या कलियुगाचा, ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासी संवत 1455 सन 1398 ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासीला परमात्मा सतलोकातून चालत आले होते. एक शिशुरूप धारण केलं. काशीमध्ये, बनारसमध्ये एका लहर तारा नावाच्या तलावावर परमात्मा शिशुरूप धारण करून विराजमान झाले. तिथून नीरू नीमा नावाच्या एका विणकर दाम्पत्याने, जे निस्संतान होते, परमात्म्याला घरी आणले आणि विणकराच्या घरी पालन झाल्यामुळे मोठे झाल्यावर ते परमात्मा विणकराचे काम करू लागले. पुण्यात्म्यांनो, आपण काळाच्या जाळ्यात फसलेले आहोत आणि तो परमात्मा येऊनच आपल्याला इथे सतर्क करतो की मनुष्य जीवन तुला प्राप्त झालं आणि मनुष्य जीवनाला प्राप्त करून आपण भक्ती करत नाही आहात, परमात्म्याचं नामस्मरण नाही करत आहात, तर आपण आपल्या मनुष्य जीवनाचा सदुपयोग करत नाही आहात. त्या परमात्म्याशिवाय जेही आपल्याला अध्यात्मज्ञान दिलं जातं ते काळापर्यंत सीमित असतं. त्या काळापर्यंतच्या सीमेमध्ये जन्म आणि मृत्यू नेहमीच चालू असतो. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? मी उल्हास सावंत. आपण कुठून आलात? मी दैसर पश्चिम मुंबई येथून आलोय. आपण काय व्यवसाय करत आहात? मी मत्स्य व्यवसाय विभागामध्ये 35 वर्षे सेवा केल्यानंतर एप्रिल 2012 मध्ये रिटायर झालो. मी मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी ठाणे पालघर या पदावर बरेच वर्ष काम केलेलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आता मी धार्मिक याच्यामध्ये कार्यरत आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपाल महाराजांची दीक्षा मी 24 मार्च 2019 रोजी घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही पूर्वापार चालत आलेली ब्रह्मा विष्णू महेश, श्री गणेशांचं, दुर्गाचे पूजन, त्याच्यानंतर मग आपले महाराष्ट्रातले बरेचसे संत महेश, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली, अशा संतांची आम्ही प्रत्येक ठिकाणी समाधीच्या ठिकाणी दरवर्षी पुण्याला असताना दर महिन्यातनं एकदा चक्कर मारायचो तिथे आणि सगळी कंप्लीट तिथे. त्याच्यामुळे आम्हाला एवढं समाधान वाटायचं की कुठे म्हणजे संतांच्या संगतीमध्ये आम्ही राहिलो आहोत याचा हे होऊन आम्हाला खूप मनामध्ये आनंद व्हायचा. पण शेवटी एक असं वाटायचं की मनामध्ये गुरु असल्याशिवाय आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळत नाही, हे संतांनी सांगितलेलं वचन आठवायचं. त्यामुळे मग गुरुच्या शोधामध्ये आम्ही बरीचशी भ्रमंती केली. प्रथम मी दत्त संप्रदायामधील श्री योगेश महाराज यांच्याकडे पुणे त्यांच्या आश्रमामध्ये दीक्षा घेतली आणि त्यांनी दिलेल्या नामाचा मी 1 लाखाचा नामाचा जप केला तिथे.
पण त्या नामजपामध्ये मला काय असं मानसिक समाधान असं मिळालं नाही. त्याच्यानंतर मग मी संत निरंकारी मिशनमध्ये जॉईन झालो. संत निरंकारी मिशनमध्ये सुद्धा असं म्हणजे तिथे भक्तीचं मला काही मोठ्या प्रमाणात तिथे प्रगती अशी काय दिसलीच नाही. फक्त तिथे जाऊन भजन गायचं आणि परत यायचं, मानसिक समाधान काहीच नाही. त्याच्यानंतर मग आम्ही आत्मा मालिक म्हणून आपले शिर्डीला मोठे संत आहेत जंगलीदासजी महाराज, त्यांच्याकडनं ज्ञान ह्याची दीक्षा घेतली आणि त्यांच्या तिथे पण भक्तीमध्ये आम्ही जवळजवळ 4 महिने भक्ती केली. परंतु तिथे फक्त मौन धारण करून आपलं ध्यान धरायचं, त्याच्यामध्ये मला काही समाधान वाटेना. शेवटी म्हटलं गुरु कुठेतरी मला चांगला मिळाला पाहिजे ही आस मनामध्ये होती आणि अशा तऱ्हेने आम्ही गुरुच्या शोधात बरीच वर्ष राहिलो. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही सुरुवातीपासूनच परमेश्वराच्या शोधात होता आणि परमेश्वर प्राप्तीसाठी आपण विविध संतांचा अनुग्रह घेतला, त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली आणि त्यांनी जी भक्ती आपल्याला सांगितली ती भक्ती आपण करत होता. असं असताना आपल्याला त्या भक्तीतनं कुठल्याही प्रकारे मानसिक समाधान मिळत नव्हतं. तर आपल्याला संत रामपालजी महाराजांचं हे ज्ञान कसं कळालं? त्याचा एक संयोग असा झाला की मी दैसरमध्येच राहत असताना तिथे आपले मार्केटमध्ये येत जाता वाटेवरतीच एक सत्संग होऊन गेला होता आणि तिथे पुस्तक सेवा चालू होती आणि ज्ञानगंगा या पुस्तकाचा बोर्ड लागला होता. माझं लक्ष गेल्या क्षणीच मी तिथे एकदम स्तब्ध झालो. म्हटलं ज्ञानगंगा म्हणजे कुठंतरी काहीतरी इथे ज्ञानाचा ओघ मिळणार मला अशी मला खात्री पटली आणि मी आतमध्ये जाऊन चौकशी केली तर तिथे पुस्तकाची सेवा चालू होती. तर तिथे ज्ञानगंगा पुस्तकाचं मी वर्ण थोडंसं ओझरतं बघितल्यानंतर मला वाटलं की ह्या पुस्तकामध्ये मला खरंच काहीतरी सापडेल आणि पुस्तकाची किंमत पण एकदम अल्प होती. त्यामुळे मी लगेच ते पुस्तक विकत घेतलं आणि घरी जाऊन त्याचं वाचन केलं. एक वेळा वाचलं. ज्ञानामध्ये तिथे बघितल्यानंतर ब्रह्मा विष्णूजी महेशांची स्थिती कळल्यानंतर आम्हाला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. म्हटलं हे काय ज्ञान ह्याच्यात दिलं आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही वाटली की प्रत्येक गोष्टीला संत रामपाल महाराजांनी त्याच्यामध्ये पूर्ण शास्त्रातले ग्रंथाचा आधार दिला होता. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे त्याचा आधार देऊन हे ज्ञान पटवून दिलं होतं. त्यामुळे आम्हाला ते मनाला खूप भोवलं आणि मग आम्ही संत रामपाल महाराजांचे त्या ऑर्गनायझेशनमध्ये तिथे फोन केला काल्हेर आपल्या मठामध्ये आणि त्या मठातनं मग आम्हाला ती ह्याची माहिती मिळाली की असं ठिकाणी सत्संग चालतो, तिथे तुम्ही येऊन तुम्हाला नामदीक्षा मिळू शकेल. अशा प्रकारे आम्ही मग येऊन 24 मार्च 19 रोजी नामदान घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही हा भक्ती ह्याचा प्रवास सुरू केलेला आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं संत समागम होता आणि त्या संत समागमाच्या वेळी काही ज्ञानगंगा नामक पुस्तकाची जी सेवा चालली होती ते पुस्तक तुम्ही घेतलं आणि त्या पुस्तकातलं तुम्ही ज्ञान ऐकलं आणि त्या ज्ञानामध्ये तुम्हाला असं वाटलं की ही जी सद्भक्ती संत रामपालजी महाराज देतात हीच भक्ती खरी आहे आणि इतर जी भक्ती आपण एवढ्या वर्षापासून करत होतात ती भक्ती आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ देऊ शकली नाही. तर ह्या अनुषंगाने आपण जनतेला काय सांगू शकतात की संत रामपालजी महाराजांची भक्ती केल्यामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला कोणकोणते लाभ प्राप्त झालेत? मला या ह्याच्यामध्ये खूप फार मोठे लाभ झाले आणि याच्यातला पहिला लाभ मी सगळ्यात मोठा लाभ म्हणून सांगू शकेन की मला एक तत्वदर्शी संतांची मला ओळख मिळाली आणि त्याच्यामुळे मला मोक्षाचा मार्ग मिळाला. कारण ह्याच्यामधलं जे काही ज्ञान दिलेलं आहे ते अत्यंत म्हणजे दुर्गम आहे. अशा पद्धतीचं ज्ञान कुठल्याही संताकडनं मला अजून ऐकायला मिळालं नव्हतं आणि ते प्रमाणांशी दाखवून दिल्यामुळे आणि त्याच्यामध्ये त्या ज्ञानाचा उपयोग आम्ही म्हणजे साधना केल्यानंतर त्या मंत्राचा जाप केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आम्हाला लाभ मिळत गेले त्यामध्ये हा लाभ मला सगळ्यात मोठा आहे की मला मोक्षाचा मार्ग मिळाला. त्याच्यानंतर दुसरा लाभ म्हणजे मी 2015 पासून फार मोठ्या 2 कोर्टाच्या केसमध्ये लटकलो होतो आणि मला एवढे त्रास व्हायचे गावाकडे म्हणजे जवळ 550 किलोमीटर इकडनं मुंबईवरून जाऊन कोर्टामध्ये अटेंड करायचं, परत यायचं, परत पुढची तारीख 15-20 दिवसांना लागली, परत जायचं, तिथे जाणं येणं बाकीचा खर्च त्रास आणि मानसिक व्याप एवढा झाला होता की मला नकोसं वाटायला लागलं होतं की मी या प्रॉपर्टीच्या भानगडीमध्ये पडलो नसायला पाहिजे होतं असं मला वाटायला लागलं. पण शेवटी जेव्हा मी दीक्षा घेतली रामपाल महाराजांकडनं त्यावेळेला मात्र माझं फक्त 15 दिवसामध्ये माझ्या त्या कोर्टच्या केसचा निकाल लागला आणि तोही माझ्या बाजूने लागला आणि मला जे फसवलं गेलं होतं त्या फॅमिलीकडनं ज्यांनी फ्लॅट विकत घेतला होता त्यांच्या विरोधात ती केस गेली आणि त्यामुळे मला एवढं मानसिक समाधान वाटलं आणि मी खरंच वाटलं की मी या धन्य संतांच्या ह्याच्यामध्ये आहे आणि याच्यापासूनच मला पुढे मुक्तीचा मार्ग हे निश्चित देतील याची मला खात्री पटलेली आहे. एवढं मला महाराजांनी सुख दिलेलं आहे.
त्याच्यानंतर मला 87 पासून म्हणजे मी डहाणूला माझी बदली झाली होती. तिथे एक प्रोजेक्ट होता की तो लाईव्ह स्टॉक प्रोजेक्ट असल्यामुळे तिथे रात्रंदिवस काम पाहावं लागायचं. मला 1.5 ते 2 तास सुद्धा झोप व्यवस्थित मिळत नव्हती. अशा परिस्थितीत मला नंतर पायल्सचा त्रास मोठ्या प्रमाणात सुरू झाला. हा त्रास मला शेवटपर्यंत राहिला होता. 2019 दीक्षा घेतल्यानंतर हार्डली मला वाटतं 4-5 महिन्यामध्ये माझा हळूहळू एकदम तो नाहीसा होत गेला आणि आज तो पूर्णपणे मी त्याच्यातनं बरा झालेलो आहे. ही महाराजांची माझ्यावर फार मोठी कृपा आहे. या अशा संतांना मी माझ्या जीवनात कधीही विसरू शकणार नाही आणि अशा संतांची संगत नियमित राहू आणि आम्हाला मुक्तीचा मार्ग देवो हीच परमेश्वराकडे माझी आता प्रार्थना आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज यांची जी सद्भक्ती आपण घेतली, त्या सद्भक्तीमुळे आणि त्या सतसाधनेमुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. आपली जी प्रॉपर्टीची केस होती ती त्याचा निकाल आपल्या बाजूने लागला, जे की तुम्ही बरेच वर्षापासून त्या केससाठी आपण लढत होतात, परंतु केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे त्या केसचा निकाल आपल्या बाजूकडून लागला आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला जो शारीरिक लाभ झालेत, जे मुळव्याध होतं आपल्याला, ते पण पूर्णपणे बरं झालं. तर ह्या अनुषंगाने आपण इतर जे भक्त समाज आहे आणि जो आता आपल्याला श्रोतावर्ग बघत आहेत त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? संदेश देण्याची माझी लायकीच नाही आहे. मी तर एक सामान्य माणूस आहे. संदेश द्यायचा असेल तर आपले तत्वदर्शी संत रामपालजी महाराजच फक्त हा संदेश देऊ शकतात. मी फक्त आपल्याला हात जोडून विनंती करू शकतो की संत रामपालजी महाराजांनी जे काय ज्ञान दिलेलं आहे ते ज्ञानाचा खरंच सगळ्या लोकांनी याचा मनापासून विचार करायला पाहिजे. आपण पूर्वीचे लोक काय होते की ते त्यांचं शिक्षण त्यावेळेला नसायचं, त्यामुळे त्या अज्ञानामधून त्यांना त्या ज्ञानाची माहिती होऊ शकलं नाही. पण आज सगळा समाज सुशिक्षित आहे. सगळ्या समाजाने ह्याचं खरं म्हणजे सत्संग टी व्हीवरती चालतात. ज्ञानगंगा, जिने की राहसारखी पुस्तकं, छान चांगली पुस्तकं या ऑर्गनायझेशनकडनं निघालेली आहेत. ती पुस्तकं तुम्हाला मोफत पण मिळू शकतात. ती मागवून त्याच्यामधनं तुम्ही ज्ञान घ्या. सत्संगामध्ये देऊ ते आपलं टी व्हीच्या माध्यमातून जो सत्संग चालतो त्याच्यामधनं ज्ञान घ्या. ज्ञान पारखून पहा. आपल्या सद्ग्रंथाशी तुम्ही त्याची तुलना करा, पारखून पहा आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही कुठल्याही परिस्थितीत या ज्ञानापासून हे न हटता धीरपणे तुम्ही तुमचा जीवनाचं कल्याण करण्यासाठी तत्वदर्शी संत सद्गुरू रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेऊन तुम्ही तुमच्या जीवनाचं कल्याण करावं एवढीच माझी विनंती आहे. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे बरेचसे टी व्हीचे चॅनेलवरती सत्संग चालू असतात. त्या सत्संगामध्ये चलतपट्टी असते. त्या चलतपट्टीवरती आपल्याला नंबर फ्लॅश झालेले दिसतात. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला त्या जवळच्या नामदान केंद्रांचं नंबर मिळू शकतील. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुतेक सगळ्या जिल्ह्यामध्ये नामदान सेंटर्स उघडलेली आहेत आणि त्यामुळे त्या नंबरवरती संपर्क केला तर तुम्हाला जवळच्या केंद्रावरती तुम्हाला त्यांचं नामदान केंद्र मिळून तुम्हाला त्याच्याकडनं नामदान घेऊन या आपल्या जीवनाचं कल्याण करता येईल. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांची नामदान सेंटर्स किंवा नामदान केंद्र उभारली गेलेली आहेत. तर या नामदान केंद्रामध्ये जर कोणी साधक नामदान घेण्यासाठी जात असेल तर त्या साधकाकडनं किती रुपये घेतात किंवा त्यांना किती रुपयाची पावती फाडायला लावतात? तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी हे जे ज्ञानदानाचं कार्य सुरू केलेलं आहे हे पूर्णपणे निःशुल्क असून याच्यामध्ये 1 रुपयाही घेतला जात नाही. पूर्ण नामदानासाठी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही आहेत. नामदान झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ती ह्याची भजनाची पुस्तिका मिळते, पाठाची पुस्तिका मिळते, त्याच्यानंतर मंत्राचं कार्ड मिळतं. हे सर्व तुम्हाला मोफत आहे आणि सत्संगामधून एवढं ज्ञान मिळतं की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पैसा करावा लागत नाही. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक
निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.